हॅलो गाईज, आज आपण बनवत आहे टॅको। चला आता आपण त्याच्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघूया। लसूण घेतला मी थोडासा, शिमला मिरची, कढीपत्ता, कांदा, मिरची 2, पनीर घेतला, गाजर घेतलं, कॉर्न घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो घेतलं। चला आता स्टार्ट करूया आपण। 2 चम्मच तेल घेतलं मी, तापवायला ठेवलं होतं। त्याच्यात मी आपली लसूणची पेस्ट टाकली, 2 मिरच्या चिरल्या होत्या चवीसाठी, मिरच्या टाकल्या। आता कांदा टाकायचा। आता कांदा टाकला त्या। आता आपण टोमॅटो टाकू, म्हणजे सर्व तुम्हाला जे आवडतात त्या भाज्या घेऊ शकता। समजा तर मला जे आवडतात त्या मी भाज्या घेतलेल्या आहे। आवडीनुसार तुम्ही काही पण घेऊ शकता, तुमचे जे आवडतं तुम्हाला व्हेजिटेबल ते घेऊ शकता। शिमला मिरची आपली घेतली मी, कढीपत्ता, पत्तागोबी, टोमॅटो, पनीर, कॉर्न, गाजर हे सर्व घ्यायचं। सर्व त्याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। आणि तुमच्याकडे तर असेलच पिझ्झा चटणी, ती पिझ्झा चटणी टाकायची बघा, खूप छान फ्लेवर लागतं त्याने। तर मी तुम्हाला दाखवली होती पिझ्झा चटणी वगैरे, ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल। माझ्याकडे तर असतेच, मी ऑनलाईन बोलवलेली होती। तर पिझ्झा चटणी टाकून घेतली मी आता। आणि छान शिजू द्यायच्या भाज्या, पूर्ण फ्राय होऊ द्यायच्या छान। कमी गॅसवर होऊन जातात, 5 मिनटात होऊन जातात भाज्या। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि बटर टाकलं त्याच्यामध्ये। मी 1 चम्मच बटर घ्यायचं, थोडीशी हळद टाकली, अर्धा चम्मच तिखट पण टाकलं मी आपलं, आणि छान स्मॅच होऊ द्यायचं। स्मॅच करून घ्या सर्व। वाफेवर होतात, 5 मिनटात वाफेवर होऊन जाते बघा भाजी। आणि तुम्हाला जर कणिक पण मळून ठेवलं होतं मी, आता चपाती बनवून घेते। चपाती पण बनवलेली, छान चपाती बनवायची। आपली जशी नॉर्मल चपाती बनवतो तशी चपाती बनवायची बघा। दोन चपात्या बनवून घेतल्या मी, म्हणजे बनवून घेते। आता आपलं हे रेडी झालेलं आहे, छान शिजलेलं आहे बघा। चव पण छान लागेल तुम्हाला, मस्त गरम गरम घ्यायचं। पिझ्झाची चटणी टाकून घेतली बघा, सॉस टाकायचा थोडासा, आणि चीज तर असतंच प्रत्येकाच्या घरात। तर चीज आपलं मस्त चीज टाकायचं त्याच्यामध्ये, किसून घ्यायचं।
आणि फोल्ड करून घ्यायची आपली चपाती. जास्ती प्रेस करायचं नाही. पॅन घेतला, पॅन तापवायला ठेवला होता. बटर घेतलं, मी बटर लावला आता पॅनवर. दोन्ही साईडने होऊ द्यायचं. बघा कसा कलर आला, छान आला ना कलर. खूप छान लागतं बघा. तुम्ही पण ट्राय करून बघा घरी. घरचंच खाल्लेलं छान असतं, मी ते हेल्दी असतं. थोडा टाईम स्वतःसाठी काढा गाईज. बघा झालं आपलं रेडी. छान झाले ना आता आपले, मस्त. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज.